आपण जसं आता मगाशी मांडलं की आपला माणूस म्हणून जर कोणाला म्हणावं तर ते सुनील यादव शिवाय आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही. वास्तविक आहे, कारण ही भावना आपल्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होत असते त्यावेळेला ती निर्माण होत असताना कोणी ते दुसऱ्याने येऊन बिंबवून नाही होणार. या गोष्टी आपल्या आपसूक आपल्या मनामधून उत्पन्न झाल्या पाहिजे आणि ते उत्स्फूर्तपणे येतात. ते त्याच्यामुळे येतात ज्या वेळेला एखादी व्यक्ती सुखाच्या वेळेला आमच्या आणि सोबत अनेक सोबती सहकारी लाभतात, परंतु संघर्षाचा काळ ज्या वेळेला असतो, अडचणीचा काळ ज्या वेळेला असतो, अशा वेळेला आपल्यासोबत जो उभा राहतो तो व्यक्ती आपसूक आपला माणूस म्हणून होतो. ते तुमच्या मनातून निघालेला तो शब्द होता आपला माणूस म्हणून, जे तुम्ही सुनील यादव यांच्यासाठी वापरणार. आज सामाजिक पातळीवर संस्थाच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून, जय माता दी मित्र सेवा संघाच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा ज्या पद्धतीचं कार्य सुनील यादवजी यांनी ह्या संपूर्ण विभागामध्ये, क्षेत्रामध्ये जनसामान्यांसाठी केलेलं आहे. कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं की कोरोना काळामध्ये लोकांनी ज्यांना तर आपण मतदान केलंय, ज्यांना सत्तेवर निवडून आणले, त्या लोकांनी दरवाजे बंद केले होते. त्यावेळेस आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या अडचणीमध्ये 24/7 दिवस रात्र जर कोणाचा जनसामान्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना मेडिकल सेवा देण्यासाठी राबत होता तो त्यावेळेला सुनील यादव होता. आणि त्याच्यामुळे आपल्या मुखातून जे शब्द निघाला तो आपला माणूस तो याच्यासाठी होता. आणि ही जी कामाची जी तळमळ आहे, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं तर आदरणीय राजसाहेबांचं एक वाक्य आहे की ज्याच्या अंगात रग आहे ना तो महाराष्ट्र सैनिक मला पाहिजे आणि तो पदावर असला. तर ती रग त्यांना दिसली, आदरणीय राजसाहेबांना ती रग दिसली की ह्या कार्यकर्त्यामध्ये ती ऊर्जा आहे, ह्या कार्यकर्त्यामध्ये ती रग आहे की जनसामान्यांची कामं करण्याची ती तळमळ याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे, तर ती जबाबदारी त्यांनी शाखाध्यक्षाच्या रूपाने त्यांच्या खांद्यावर सोपवली. आज एक अधिकार प्राप्त झालाय त्याच्याकडे की शाखाध्यक्ष म्हणून तो राजसाहेबांचा एक अधिकार त्याच्याकडे प्राप्त झालेला आहे की त्याच्या माध्यमातून तुमची कामं, जनसामान्यांची आपली जी कामं आहे, ज्या वेळेला प्रशासकीय पातळीवर आपल्याला सोडवायचे असतात त्यावेळेला अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. कारण ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस प्रशासकीय पातळीवर, मग ते महानगरपालिका असू द्या, तहसील कार्यालय असू द्या किंवा हॉस्पिटल्स असू द्या, या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लोकांना जी वागणूक भेटते सर्वसामान्यांना, तर त्या गोष्टीचा माणसाला जास्त तिटका राहतो. त्याच्यासाठी कुठला तरी असा पदाधिकारी आपल्यासोबत असावा लागतो की ज्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आपली कामं जी आहेत ती सहजपणे पार पडली जातील. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखाध्यक्ष म्हटल्यानंतर ती खूप मोठी ताकद आहे, कारण त्याच्या मागे आदरणीय राजसाहेब ह्या नावाची एक मोठी विलक्षण शक्ती आपल्या मागे आहे. आणि ती शक्ती आज सुनील यादव यांच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर, आपल्या सर्वांच्या सोबत, आपल्या सर्वांच्या साथीने पुढे घेऊन जाणार आहोत. आजपर्यंत आपण पाहिलं की निवडणुका आल्यानंतर पावसाळ्यातली बेडकं सगळी बाहेर निघत असतात की निवडणुका आल्या म्हणून बाहेर पडत असतात. तर त्या याच्यामध्ये आज आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून हा माणूस काम करतोय, आपल्यासाठी दिवस रात्र मरतोय. तर ते कशासाठी करतोय की निवडणुका हा प्रकार नाही. निवडणूक हे माध्यम आहे. निवडणुकासाठी तुम्हाला तर नक्की बोललं जाणार की आपण एकदा, आजपर्यंत सर्वांना संधी दिलेली आहे. आपण एक संधी आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्याची आत्ताची महाराष्ट्राची काळाची गरज आहे आणि आपल्या विभागाची सुद्धा गरज आहे. मग त्यामुळे तो शिलेदार आपल्या सर्वांसमोर आलेला आहे की हा शिलेदार तुमच्या समोर येऊन तुमची कामं करण्यासाठी साहेबांनी पाठवलेला आहे. आपण सर्वांनी फक्त मतांच्या रूपाने तो विश्वास, आशीर्वाद नका देऊ. आमचं तर असं मत असेल, माझी विनंती असेल आपल्या सर्वांना की मतदानाच्या वेळेला मतदान होईल, निवडणुका होतील तेव्हा होतील, परंतु आज घडीला तो काम करत असताना आज आपण जशा संख्येने आहोत, तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल त्यावेळेला ती ताकद त्याच्यासाठी उभी करा, ती ताकद पक्षासाठी उभी करा. तुम्ही स्वतः सोबत उभे राहा. तर काय होतं, हे काम करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. कारण आपण ज्या वेळेला काम करत असतो त्याचा प्रतिसाद तुमच्या रूपाने ज्या वेळेला भेटत असतो त्यावेळेला निश्चित आपल्यामध्ये ती एक एनर्जी निर्माण होते की मी अजून किती जास्त धावायला सुरुवात करू. तर ती एनर्जी तुमच्या रूपाने प्राप्त झाली पाहिजे आणि ती येईल. पण आज बघा, आपण बघतोय इतर पक्षांकडे खूप पैसा आहे, इतर पक्ष पैशाने चर्चा करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पैसा नाही, हे सर्वश्रुत आहे. आपल्याकडे सर्व काही आहे, पैसा नाही. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे महाराष्ट्राचं व्हिजन ठेवणारं, महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारं, आजच्या या घाणेरड्या चिखलामध्ये सुद्धा स्वतःला अलिप्त ठेवून एक वेगळं चित्र लोकांना पर्याय म्हणून आणि उपाय म्हणून आपल्या सर्वांसमोर उभा आहे, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे. तर आपण सर्वांनी ही ताकद, हा आशीर्वाद आदरणीय राजसाहेब यांच्यावर देत असताना सुनील यादवजी शाखाध्यक्ष नव्याने सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यापासून मला वाटतं आठवडा पण नाही झालाय, परंतु ज्या दिवशी झाला तेव्हापासून ते आतापर्यंत आपण बघितलं असे पूर्ण प्रभागामध्ये अनेक प्रश्न निकाल लावायचं काम चालवलं आपण. आता आपण इथून त्या मिश्र सदनमध्ये जाणार आहोत. 11 स्टारचा प्रश्न असू द्या, तिकडे त्या जय रामजीनगर
त्या ठिकाणी शिडीचा प्रश्न होता, तो आपण एवढ्या जबरदस्त हाताळणार आहोत. येत्या दिवसामध्ये आपण संपूर्ण प्रभाग नव्हे तर संपूर्ण चांदिवली, पूर्ण मुंबई सुद्धा तो विषय बघेल की आपण कशा पद्धतीने तो प्रकरण हाताळणार आहोत. विभागामध्ये ते आता ते कुलकर्णीवाडीमध्ये शौचालयाची कामं होतं, त्याचे दरवाजे लावून दिले. हे आपण स्वखर्चाने करतोय. ही सगळी कामं प्रशासनाची आहे. ही सर्व कामं आमदारांची, नगरसेवकांची तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे. तुम्ही लोकांनी तुमच्या निधीतून कामं केली पाहिजे. निधी टाकता म्हणजे काय, तुम्ही पैसा टाकता, आमच्यावर काय मेहरबानी नाही करत. तो प्रशासन आपल्या लोकांचा पैसा आहे. आपण टॅक्सच्या रूपाने ज्या सरकारला आपण पैसा देतो, मग ते पाण्याच्या बिलाच्या रूपाने असू दे, जमिनीच्या भाड्याच्या रूपाने असू दे, जागेच्या भाड्याच्या रूपाने आम्ही पैसा देतो सरकारला. त्या सरकारच्या पैशामधून निधीच्या रूपाने आपल्यासाठी ती कामं केली जातात. मग ती पायवाट बनवली जाते, ती गटराची कामं केली जातात, ती रस्त्यांची कामं केली जातात. परंतु आपण काय विचार करतो, जे लोकप्रतिनिधी आहेत ते असं आपल्या मनावर बिंबवतात की आम्ही तुमच्यासाठी काम केलं, म्हणजे तुमच्यावर खूप मोठे उपकार केले. अरे काय तुमच्या चाळीमध्ये काम केलं, तुम्ही तिकडे काम करता, काय उपकार केले का? तरी सुद्धा हे सगळं असताना, त्यांची कामं असताना सुद्धा आज आपण सुनील यादवजी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून लोकांच्या शौचालयाचे दरवाजे लावत आहे, गटारांचे ढापे बनवत आहे, त्या ठिकाणी सगळी कामं करतोय. आपण आपल्या खर्चाने करतोय. आता आपण बघाल आता पुढच्या काही दिवसांमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर जे शिवनेर शाळेच्या इकडे तो रस्त्यावर कचरा पडत होता, शारदा शाळा आणि शिवनेर शाळेच्या दरम्यान मध्ये. आता पण कोण जर खाली जाणार असेल तिकडे बघून घ्या. तिकडे आपण कामाची सुरुवात केली सुशोभीकरणचं. जिकडे रस्त्यावर कचरा पडत होता त्या ठिकाणी आपण तो कचरा बंद करण्यासाठी एक चांगलं सुशोभीकरण, वटा वगैरे बनवून स्वखर्चाने या सगळ्या गोष्टी. ही एक तळमळ, ही एक भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे, त्याच्या मनामध्ये आहे. माझी फक्त एवढी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी आशीर्वाद तर द्याच, परंतु आशीर्वादासोबत आपण साथ देखील त्यांना द्या की जेणेकरून मोठ्या ताकदीने ती लढण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण येईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण जो सन्मान दिला सर्वांनी आणि मायमाऊली आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ॲक्च्युली मला माहितीच नाही होतं की इकडे मला सत्कार होणार आहे. इकडे विषय दुसरा होता. इकडे विषय होता की इकडे बाथरूमचं काम आहे, इकडे लादीचं काम आहे, धूरचा खूप मोठा विषय आहे. इकडे धूरसाठी एक टाइम मी स्वतः आंदोलन घेतले होते इकडे.